राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हाय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि
सात्विक दयाचा आरिक वाटे देवा तुका मने माझ्या घोडत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पर नाही मुळी कन्यापुत्र होती जे सात्विक दयाचा आरिक वाटे देवा नमो विठ्ठला
ज्ञान गंगा नम पुंडलिका नम चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा हितपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवकात निवडला आहे. कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य ठरतं. ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी. या महाराष्ट्र भूमीमध्ये असणार छोटस मोठस गाव गलफण या ग्रामस्थानाच्या वतीने चालणारा हा अखंड हरिनाम सप्ताह व या सप्त्याचे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी व गावातील प्रतिष्ठित मंडळी सरपंच उपसरपंच आदी सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन साहेब व गावातील तंटामुक्ती अध्यक्ष वाजवणारी पाहुणे मंडळी गायनाचार्य मूर्नगाचार्य टाळकरी माळकरी माझ्या आई बहिणी भालदार चोपदार दर्दी गर्दी तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला आपल्याला समजायला आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की
ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या आईवडिलांना धन्यवाद देतात. मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो की असे तर पुत्र कोण, तर या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःच धारुष्ट रक्त वाहून ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत या स्वराज्याची स्थापना केली आहे ना, तेच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी राजांच्या आई वडिलांना माझे जगद्गुरु तुकोबराय धन्यवाद देतात. तर का त्यांच्या आई वडील पुन्हा म्हणे म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळही गोमटी. महाराज बीज जर चांगलं असेल ना, रोपटही चांगलं जन्माला येऊ शकतं. मग तुम्ही म्हणाल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असं का? त्याचे एक कारण आहे. हिरण्यकशिपू एवढा पापी तर भक्त प्रल्हाद केव्हा जन्माला? पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कयाधू, त्या कयाधूला इंद्रदेव चोरत असताना नारद लक्ष केलं व नारदाने हात मारून सांगितली, ए इंद्रा, अरे ती महान पतिव्रता आहे, तिला तिथेच सोड. इंद्र श्रापला ना झोळून कापशील. तर का तिची देवा वारीचा साथीची देवा तिची देवा वारीचा तिची देवा तुका आई रे बेमान दुनिया आई रे बाबो कोने माने अर्थ बहुमान साधु संत को कोने माने जड़ो को बहुमान आई रे बेमान दुनिया आई रे. या कलयुगामध्ये आई वडिलांना कोणच मारत नाही. तर माऊली परवा मी कीर्तनात असताना माझं कीर्तन साताऱ्यामध्ये असल्या कारणाने मी सकाळी आळंदीतून 11 वाजता निघालो. मी व माझे गुरुवर्य हरिभक्तापर्यंत श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जाहूरकर व दोन कलाकार आम्ही सर्वजण जात असताना
पण पुण्यामध्ये दुपार 2 वाजता सतरवतीची आजीमाय डोळे तस्मा आता टक्काची गुडघ्यापर्यंत लुगडं नसलेली पण ती पायात चप्पल नसलेली सतरवतीची आजीमाय. त्या आजीमायला मी पाहिलं व लगेच ड्रायव्हर सांगितली गाडी थांबवा. गाडी थांबवल्यानंतर त्या आजीमायला माझ्या गाडीजवळ बोलवलं व गाडीमध्ये बसवलं व गाडी 5 किलोमीटर अंतरावर असताना त्या आजीमाय विचारला आजीमाय मला मुलं किती आहे तो. तेव्हा त्या आजीमाने सांगितलं पोरा मला 3 मुलं आहेत. मी विचारलं आजीमाय तुमची मुलं काय काम करतात तो. माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे. माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे. मी विचारलं आजीमाय तिसरा मुलगा काय करतो. त्याचं नाव घेऊ नकोस का आजीमाय. तुमचा तिसरा मुलगा दारू पितो काय नाहीये. जुगाड खेळतो काय नाहीये. चोरी करतो काय नाही. मग आजीमाय तुमचा तिसरा मुलगा नेमकं करतो तरी करतो काय हो. तेव्हा त्या आजीमाने सांगितलं की पोरा माझा तिसरा मुलगा जास्त सारखं रजेक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. तेव्हा मला कळलं की मंडळी मी पण रोज गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. या जगतामध्ये आई वडिलांना कोणीच मानत नाही. जो मानतो ना त्यांच्या आई वडील गणेशाच्या लायकीचे म्हणून धन्य माता पिता तया जिया पुत्र अथवा कन्या कोणत्या कुळामध्ये जन्मत असतात. तेव्हा माझी जगत करतो कोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी जता तिथेच सोड तिथेच सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामचिंतनाचा परिणाम कयादूच्या पोटात असणाऱ्या भक्तपरलौकी झाला. तरी मी सांगत नाहीये माझे भगवान श्रीराम उभा आहे हरिपाठामध्ये वर्णन करतात. उद्धवाला दला कृष्ण दाता उद्धवाला दला कृष्ण दाता मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी तर भक्त प्रल्हाद केव्हा जन्म आला. त्याची आई पुण्यवती म्हणून शिशोल मात्र पुण्यान पित्र पुण्यान चित्रता दातांश पुण्यान आत्म पुण्यान सौभाग्य
शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मतो मात्र दोषेन पितर दोषेन मूर्खता कर्पांग दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्मत पुत्र जन्माला येत असतो ना तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना तो वंशाच्या पापाने. आणि दारिद्र्य पुत्र जन्माला येत असतो ना तो स्वतःच्या पापाने. मग नाही महाराज, ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात ना त्या त्यांच्या आईवडील पुन्हा असतात. ज्या अर्थी त्यांच्या आईवडील पुन्हा नसल्या कारणाने माझे जगत गुरुत्वकोबार आहे त्यांच्या आईवडिला निंद देतात. तर का हेच अपंगाचं प्रथम चरण. आपुली आई धन्य माता पिता तयाचिया. धन्य माता आणि नंतर पिता असं का, तर त्याचे एक कारण आहे. संतांचं वाङ्मय शास्त्राचे आधार आहे. जसं शास्त्र मातृदेव भव त्याच्या दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव, तसं संतांचं वाङ्मय आधी माता नंतर पिता हो त्याचे दुसरे एक कारण आहे. बाळा जन्म आल्यावरती त्या बाळावरती काही महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक हा मातेचा आहे व काही दिवसांनी संबंध आहे पितेचे. त्याचे तिसरे एक कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा अस्तित्व असतो. छोट्या छोट्या संकटाकरता ही आई असते तर मोठ्या मोठ्या संकटाकरता हा बाप असतो. तर पहा माऊली, कल्पना करा, आपण जर एखाद्या रस्त्याने जात असताना आपलं जर पायाला एखादी ठेच लागली ना, आई ग
असा सहज शब्द आपल्या तोंडावर पडतो. मग नाही महाराज, आपण जर एखादा भला मोठा हायवे पास करत असताना आपल्या जर अंगावरती भला मोठा ट्रक आला ना, अरे बापरे असा सहज शब्द आपल्या तोंडावर पडतो. म्हणूनच माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य माता नंतर पिता प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हेच त्यांची दैवत आहे. पण या कलियुगामध्ये आई वडिलांना मानतं कोण? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अहो आज रात्री या उठणार कोण? अरे आज रात्री या उठणार कोण? आईच. आता जेवायला वाढणार कोण? आईच. पप्या जेवायला बसला, पप्या जेवायला बसला, 2 घास खाल्ला. आपल्याला विचारलं कोणी केली भाजी? आपल्याने काय बोललं नाही, कारण काय बोलावं. पप्या होत्या चाप्टर काटा उठून जाईल. एवढा मोठा गोरपाप कुठेच नाहीये. पप्याने पुन्हा आपल्याला विचारलं कोणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्या आईच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला, मी नाही केली. मग कोणी केली? त्या बायकोने केली. काय म्हणतो पा, अगं माझ्या बायकोने केली वय. अगं मग चालायचंच, ती नवीन आहे, मसाल्याचा अंदाज नसेल असं होत असत. वाढ वा 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 वा. आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी. हातात बिडी तो ओढतोय गाडी, याची बायको मात्र जाडी जाडी. आई मात्र आडकोडी. तर का आई देवय मानुया, आई रे, आई देवय मानुया, आई रे, आई देवय मानुया, आई रे, आई देवय मानुया, चिंतन करायच्या. पण आत्ताच संतनाबाई लिंबाच्या झाडा खाली भाऊ माझा लिंबाच्या झाडा खाली भाऊ माझा दारू पाडी.
बावळा लावली अरे काय बघताय हे की तुमच्या बाबाला विठाला पुत्र अथवा कन्या ही सात्विक कुळामध्ये जन्मत असतात त्यांचा अर्श देवाला आवडत असतो त्यांचा अर्श देवाला आवडण्यासाठी नेमकं त्यांच्या वडिलांनी काय केले असेल हो? तेव्हा माझे जगत गुरु कोबर आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे महाराज गीता आणि भागवत या दोन ग्रंथाचा उल्लेख असं का त्याचे एक कारण आहे 18 पुराण 18 उपपुराण 6 शास्त्र आणि 4 वेद एवढ्या ग्रंथाची प्रॉपर्टी असं नाही की दोन ग्रंथाचा काय उल्लेख करता त्याचे एक कारण आहे ज्याचा ज्याचा जन्म झाला आहे ना त्याला मरावं लागणार आहे ज्याला मरावं लागणार आहे ना त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे आता मरेपर्यंत कसं जगावं या प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आहे आणि जगणं संपलं म्हणजे कसं मरावं याच्याकरता नाव काय ज्याचा ज्याचा जन्म झाला आहे ना त्याला एक दिवस मरण निश्चितच आहे पण मरणाच्या बाबतीत अजिबात वस्तू बाजू चालू शकत नाहीये म्हणून 9 भी मर गए 10 भी मर गए 33 कोटी देवता मर गए बड़े काल के बाजी अरे ज्या ब्रह्मदेवानी ही सृष्टी निर्माण केली आहे ना त्या हे ब्रह्मदेवाचे मरण चुकलं नाहीये Bye.
ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात तैच तोर विजय मानप्पा हेप्पा जो सृष्टीविधांचा साठोप्पा तोही पुनर्तीचा मापसिंग झाला. मग त्या ब्रह्मदेवाचे आयुष्य किती 2000 पर्यंत आयुष्य ते म्हणजे एकम दहम शतम शस्त्र दशस्त्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज खरव निखरव महापाद्य शंकू जलदी अन्यते मद्दी आणि पराग आज 2000 पर्यंत आयुष्यच नाही. मग त्याही ब्रह्मदेवाचे मरण चुकलं नाहीये. मग आपलं आयुष्य किती अल्प आयुष्य मानव देह सतगुणी जेथे हरदरात काय मध्ये बालक मिळाले बसाय. अल्प आयुष्य मानव देह सतगुणी जेथे हरदरात काय मध्ये बालक मिळाले बसाय. काय भटाची उरले ते अल्प आयुष्य मानव देह सतगुणी जेथे हरदरात काय मध्ये बालक मिळाले बसाय. काय भटाची उरले ते पाहेवा. मध्य बालक पीडन क्षय काय बदन सोडले ते पायगा. मग आपलं आयुष्य किती 100 वर्षाचे आयुष्य. जसं त्याला 2 किनारा असतात ना तसं मनुष्याच्या जीवनामध्ये 2 किनारा असतात. ते म्हणजे एक सुखाचा किनारा आणि एक दुःखाचा किनारा. एका रस्त्याने 4 चौघाच्या खांद्यावरती एक प्रत्येक जात असताना त्याच्या पाठीमागे हजारो लोक ढसाढसाडत असतात. तर दुसऱ्या रस्त्याने नवरदेव घोड्यावरती बसून जात असतो ना त्याच्या पुढे 50 तरुण आनंदाने नाचत असतात. तेव्हा मात्र नवरदेव खूप आनंदामध्ये असतो. बरं का मंडळी जेव्हा मात्र नवरदेव मंडपात प्रवेश करतो ब्राह्मण येतात आणि म्हणून सुरुवात करतात. नवरीच्या मामाला बोलवा नवरदेवाच्या मामाला बोलवा. अक्षरशः पोचले का हो मंडळी पोचला का हो. मग ब्राह्मण बोलवायला सुरुवात करतात. स्वस्तिक श्री गणनायकं गजमुगं मोरेश्वर सिद्धितं. मी तर काही लग्न नवसाची ना आलो मग कीर्तन करायला आलो. विषय वेगळा म्हणून सांगावंच लागतं. सुखाचे अनंतर दुःख दुःखाचे अनंतर सुख सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे तर म्हणजे जीवनामध्ये याच्यात असतं. सुख पाहताच वापाडे दुःख परवताय वाडे. सुख परवताय वाडे दुःख परवताय वाडे. दुःख परवताय सांगता येत नाहीत म्हणून समयासी सादर व्हावे. समयासी सादर व्हावे. समयासी सादर व्हावे. समयासी सादर व्हावे. देव ठेविला देव ठेविला देव ठेविला देव ठेविला. कैसे राहावे कैसे रहावे
त्याची राहावे. कोण्या दिवशी यमेती चालून, कोण्या दिवशी घेऊन जातील प्राण, कोण्या दिवशी कशाने जाऊन एकट्याचे राहावे समयाची सादर व्हावे. जशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये प्रसंग येत असतात ना, ते सांगता येत नाही. ते म्हणजे गीता आणि भागवत हे दोन करता सर्व करून चालत नाहीये. मग अखंड चिंतन विठोबाचे. तर महाराज मला काही साधक मंडळीने प्रश्न केला की महाराज अखंड चिंतन विठोबाचे केल्यामुळे त्यात तुमचा फायदा काय, त्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका गावामध्ये श्रीमंत गड गंज संपत्ती व गावाबाहेर घर. त्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरले. किती चोर शिरले? किती? 4 चोर शिरले. त्या मावशीने 4 चोरांना पाहिलं. ती मावशी विचार करू लागली आरडाओरडा करावा, चोर मारून पळून जातील. आरडाओरडा नाही करावा, चोर चोरी करून जातील. ती मावशी खूप हुशार होती बरं का मंडळी. ती मावशी आपल्या पत्नीची संवाद साधू लागली. का हो, आपलं लग्न होऊन किती वर्ष झालं? तुम्हाला 20 वर्ष. ती म्हणाली का हो, आपलं जर लग्न होऊन 20 वर्ष झालं असेल ना, आपलं एखादं मुलगा नाहीये, आपलं जर या भगवान परमात्म्याच्या कृपेने एखादं जर मुलगा झाला ना, त्याचं नाव काय ठेवायचं? तो म्हणाला हैदर. म्हणाले का हो, माझं जर हैदर. कुठे बाहेर खेळायला गेल्यावर की शाक मारायची दाखव का तुम्हाला? तो मला दाखव. ती दारावरती गेली, हाक उमर लागली हैदर, अरे हैदर इधर आ जाओ बेटी, इधर आ जाओ. पण योग असा त्या घरात एक शेजारी होती पोलीस चौकी. त्या पोलीसचं नाव होतं हैदर. तो हैदर नावाचा पोलीस धावाचा आला आणि म्हणू लागला का हो मावशी, रात्री 2 वाजले आहेत, तू म्हणजे कशासाठी बोललं? ती मावशी हात जोडून सांगू लागली की साहेब, माझ्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 शिरलेत, त्याची ताव तुम्हाला वाचवा. हैदर नावाच्या पोलिसाने एका शिट्टी वाजवली. 10 पोलीस गावात आले. त्या 4 चोरांना ताब्यात घेतलं. दुष्काळ संपला मंडळी. आता मला सांगा, त्या मावशीने हैदर नावाचा आधार घेतल्यामुळे चोरून तावडून शिकली का नाही? मग आपण जर या भगवान परमात्म्याचं आखर चिंतन केल्यामुळे आपण या कडे काळ तावडतून का सुटू शकत नाहीये. म्हणूनच म्हणायचं अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत या दोनच ग्रंथाचं श्रवण करत असतात ना, आणि अखंड चिंतन विठोबाचे करत असतात ना, त्यांची सेवा मला घडावी. तुका म्हणे माझा घडून त्याची सेवा. तुका म्हणे माझा घडून त्याची सेवा. Hey!
देवा वाटे देवा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकरा निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकरा निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान ज्यांनी माझी तारीख घेतली ते म्हणजे सुंदर श्रीधर शिंगटे व सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो. तसेच मृदंगाचार्य दत्त महाराज सोनवणे यांचे मी आभार मानतो. गायनाचार्य रुद्र महाराज यांचे आभार मानतो. आदित्य महाराज यांचे आभार मानतो. सर्वांचे आभार मानतो. स्माइक सिस्टीम असेल, तसे व्यासपीठ चालक हनुमंत महाराज सातपुते असतील, त्यांचे आभार मानतो. तसं माझे गुरुवारी हरिभक्तपरायण श्री स्वरसम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जाऊरकर गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो. आई वडील चरणी समर्पण करतो. माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठाल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठाल जय जय विठाल आ बोलिलेले गुरे वेडे वाकुडे उतरे राधे महाराज तुम्ही सिद्ध आ नाही उच्चारिला अधिकार आपला कराच्या महापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा कराच्या महापराध महाराज तुम्ही तिथं. या न्यायानं सद्गुरु श्यामनाथ महाराज, सद्गुरु श्रीराम महाराज, सद्गुरु दास महाराज, सद्गुरु माऊलीदादा महाराज, सद्गुरु सीताराम बाबा महाराज, सद्गुरु व्यंकट स्वामी महाराज या सर्व संत महंताच्या कृपा आशीर्वादाने व गिरीधारी बापू महाराज सामनगावकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली व सर्व लहान थोर गावकरी मंडळींच्या अथक परिश्रमातून आणि गोड अशा नियोजनातून चालत असलेला हा अखंड नाम यज्ञ 16 वर्ष 12व्या वर्षातील आज 6वा दिवस अगदी आनंदामध्ये पार पडलेला आहे. तरी आजची प्रवचन सेवा हरिभक्त परायण, आजची प्रवचन सेवा हरिभक्त परायण स्वस्तिकीताई अवदुंबर काकडे राहणार पांगरी म्हणजे तुम्ही म्हणाल हे नवीनच कोण आलं, पण आपल्या इथल्याच सो कन्याची कन्या रत्न येते म्हणजे आपल्या शिवानानांची पाटील शिवानाना यांची नात
हिचं 4 ते 5 या वेळेमध्ये अगदी गोड असो जाहीर प्रवचन झालेलं आहे. तसेच आजचे कीर्तनकार हरिभक्त परायण प्रसादजी विकासजी महाराज शिंगटे, तुम्हाला सगळ्यांना नाव ज्ञात आहे. यांनी तसे ते सकाळीच आलेत, लवकर येऊन कार्यक्रम केला म्हणायची काही गरज नाही. पण मी एकच म्हणेन, या व्यक्तीनं ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली, या न्यायानं यांनी या महाराजांनी त्यांच्या श्रीधर नानाच्याच कुळीचा उद्धार केला असा नाही, पण आपल्या पूर्ण गावाचा आज उद्धार झाला म्हणायला हरकत नाही. तुम्हाला अभिमानाने सांगन, आजपर्यंतच्या काळामध्ये बऱ्याचशा जागेवर लहान मुलांचं सुद्धा कीर्तन ऐकण्याचा आजपर्यंतच्या जीवनात आमच्या योग आलेला आहे बऱ्याचशा ठिकाणी. परंतु कुठं का होईना एखादा शब्द तरी अडकणार, माग पुढं थोडस अशा पद्धतीत कुठंतरी समजा होऊ शकतं. परंतु आज या व्यक्तीनं एवढं त्यांचं भाग्य आहे की एवढा स्पष्ट वक्ता माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदाच बघत आहे. तरी तुम्ही सर्वांनी आपल्या बालकाचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. असो, कारण माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेंगुडी. एक तुम्हाला सत्य सांगतो, डोळ्याला पाणी येईल, पण माझी एक मनाची आवड असायची हमेशा की आपल्या गावातून एखादा तरी मुलगा समजा टाळकरी असावा, माळकरी असावा, लहान म्हणजे वयाचा असावा असं. कारण जी गेली 25 वर्षापासून भीमराव भोरे, मी विष्णूपंत हे आम्ही बारखाली पोरं देपळ मधली, आमचं वय काय मोजायचं कामच नाही. अशा वयातली पोरं, ह्याच्या पलीकडली पोरं नाहीतच ना गावात. आता काय करणार आहेत आपण तरी, बरोबर आहे की नाही असं. परंतु या व्यक्तीनं आणि यांच्यामध्ये त्यांचं एकट्याच महाराजांचं योगदान नाही, त्यांचे आई वडील असतील, त्यांचे काका असतील, त्यांचे आजोबा असतील, ह्या सर्वांनी सगळ्याचं कष्ट घेतलेलं आहे. आणि सगळ्या कष्टाचं फळ म्हणून त्यांचं आज जनतेसमोर अगदी युलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी असं यांचा महाराजांचं स्पष्ट वक्तव्य असं होणार आहे. त्याचा वेलू गेला गगनावरी. एक ना एक दिवस गगन कळस गाठल्याशिवाय राहणार नाहीत आणि सर्व महाराष्ट्रात नामांकित कीर्तनकार म्हणून त्यांचं नाव चमकेल असा आपला आशीर्वाद आहे. दत्तप्रभूंचा आशीर्वाद आहे. फक्त एकच उणीव आहे, ती उणीव मी सांगू शकत नाही, तरी बी सांगतो. सर्व कुटुंबाला, त्यांच्या सर्व कुटुंबातील सर्वांना एकच मनात आहे. आता सध्या त्यांच्या मनात घुमते एवढं समोर आनंद आहे, परंतु त्यांच्या मनात एकच आनंद फक्त घुमतोय, तो म्हणजे की त्यांच्या मुलाची आजी पाहिजे होती असं त्यांना वाटत असणार. हे त्यांच्या मनातलं मी सांगतो. असो, कुठंतरी तेल भरायला गेलं तर तूप सांडत असतं, तूप भरायला गेलं तर तेल सांडत असतं. आणि आपल्या प्रत्येकाला जायचंच आहे, सर्वांना जायचं आहे. तरी कुणीही दुःख न मानता आपल्या बालकानं सर्वांचा उद्धार केला आहे, आपल्या गावाचा उद्धार केलेला आहे हे जाणून घेऊन इथंच थांबायचे. असो, आजचा हरिजागर गिरवली, यशवंती, मानेवाडी, दहिफळ आणि नांदगाव व सर्व परिसरातून आलेले भजनी मंडळीचा सर्वांचा मिळून असा जागर होईल याची सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे. उद्याचे कीर्तनकार हरिभक्त माझ्या देवा पार नाही, कुळी कन्या पुत्र वतीचे सात्विक, दया चारिक वाटे देवा. अहो, जे हात नाहीये त्या हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाहीये त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाहीये त्या डोळ्याची किंमत विचारला, आणि ज्याला आईबाप नाहीये
आई बापाची किंमत विचारा. तिथे खूप ती व्यक्ती खूप सुंदर व्यक्ती होते. आई माझी मायेचा सागर जिला दिले जीवनाला पार. आई मायेचा सागर जिला दिले जीवनाला पार. सत्कार स्वीकारायचा आहे. यांचा सत्कार श्री लक्ष्मीबाई तुळजीराम सातपुते यांनी करायचा आहे. तरी त्यांनी शाल अंगावर पांघरून फटकन यावं. शाल काढायची काय गरज नाही, काय अडचण नाही. या माग 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 सरा. तसेच हरिभक्त परायण प्रसाद विकासजी शिंदे यांचा सत्कार हनुमंत आत्माराम सातपुते. आता बर बर करतो. तसेच हा इकडे एक मिनिट. अनिल महाराज ढवळे, अनिलजी महाराज ढवळे यांनी अनिल महाराज ढवळे लिंबा गणेश यांचा सत्कार हरिभक्त परायण सुग्रीवजी महाराज प्रसाद महाराजांचा सत्कार राहिलेला आहे, तो मी करत आहे. नाहीतर दुसऱ्या कीर्तनात असं सांगा लातूर फुतूर. तुम्ही इकडला बी नाही उभारला ना. वा वा धन्यवाद. आता आजपासून मला अशीच सेवा घडावी ही प्रभूची मी चरणी सेवा करतो. रात्रीच महाराजांनी सांगितलं होतं की कसं असतंय, एकदा विषय एखादा पुत्र व्हावा गुंडा, पुत्र व्हावा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. त्याच्या पुढं काय महाराज सांगा ना, नाही का आठवत? पुत्र व्हावा गुंडा तिही लोकी झेंडा असा एक आईवडिलांचा समजा एक उत्कर्ष असतो. या न्यायानं आपले महाराजांचे वडील प्रकाशजी विकासजी श्रीधरजी शिंदे यांच्या मुखारविंदातून उद्गार निघलेले आहेत दत्त महाराजांसमोर की महाराजांनी आता गेल्यापासून त्यांना कार्यक्रमाला तर सुरुवात आजच झाली म्हणायला हरकत नाही, पण त्यांना फिरण्यासाठी कार्यक्रमासाठी जी महाराजांना वाटेल त्या पद्धतीची 4 व्हीलर गाडी त्यांना माझ्याकडून आजच गिफ्ट म्हणून महाराजांच्या वडिलांनी संकल्पित केलेला आहे. आणि ते संकल्पित करून त्यांनी पूर्तता केली म्हणायचं असा त्यांचा उत्साह आहे. तो उत्साह सुद्धा आम्ही गेल्या 10-20 वर्षापासून